मिळतोय जिथे एक तगडी टीम आहे, पण समोर देखील एक चांगली टीम आहे जिथे मागचा डिपेंडिंग चॅम्पियन आहे युनिट 4A. मागचं वर्ष गाजवलं 2025चं 2026 गाजवण्यासाठी तयार आहेत. आणि खेळामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोणाला कमजोर समजू नये, कारण की कालच्याच दिवसामध्ये जो उलटफेर पाहिलेला आपण T20 वर्ल्ड कप जो सुरू आहे भारतामध्ये, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं झिम्बाब्वे टीमने. कालची जी मॅच कोणी बघितली नसेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये उलटफेर कसा होतो हे पाहायला मिळालं. यावेळेस पहिल्याच बॉलला पाठवलंय 4 धावेसाठी चौकार एसडीचे मास्टर. यांचा हा फटका, सागरवर केलेला हल्ला, पॉवर प्लेचा ओव्हर 4 ने केले सुरुवात. दुसरा बॉल देखील चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक वन बाउट चेंडू अडवला जाईल लॉंगर रिजनला. एक धाव मात्र इकडून पाहायला मिळणार. अगदी भगवान आणि त्याच्या जोडीला ओपनिंग बॅटर म्हणून रुपेश आपल्याला पाहायला मिळते. मुरबे गावचा खेळाडू आपण बघू शकता, जिथे 3 ते 4 मुरबा गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील युनिट 3B टीम मध्ये. चेंडू झाले 2 धावा झाल्यात 5. अगदी आपण पाहू शकतात गतवर्षीय विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय युनिट 4A संघ. जवळजवळ 8 वर्षानंतर हा विजय मिळवला त्यांनी. चांगला बॉल आहे, कीपरच्या हातामध्ये गेलाय चेंडू. पंच वळत आहेत आणि सांगतायत थोडा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि वाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 6, चेंडू झाले 2, झाले 6. हर्ष पाटील पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकतात आणि आपल्याला ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. हर्ष आणि त्याच्या जोडीला शुभम. चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा सांगतोय की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अगदी त्यामुळे आम्हाला समजत नाही की चेंडू किती बाहेरून गेलाय, परंतु पंच अगदी कळवत आहेत की चेंडू जो आहे तो खराब आहे. 2 बॅक टू बॅक वाईट. आता मात्र बॅटच्या समोरून अगदी मात्र चेंडूला वळवलंय. जोरदार प्रहार केला होता फलंदाजाने. 2 बॉल विचार केला तर मागच्या 2 बॉल थोडं मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ज्यामध्ये वाईट बॉल आले. यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल न तयार. खूप बाहेर. पंच पुन्हा आम्हाला सांगतायत तिसरा वाईड आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिला चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 वाईट, डॉट वाईट. फ्लिक केलेला आणि LBW पंचांचं इथे मात्र आपण बघू शकतात बॅटला बॉल इकडे आपण पाहायला मिळतं आणि 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. फुलटस बॉलला चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस मात्र चेंडू जाणार सीमा पार. चौकार, 4 धावा एसडीचे मास्टर. बोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. पहिले षटक इकडे मात्र समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आहेत. कमांडीचे मास्टर बजाव. श्रीनाथ आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 तळण्यासाठी उंचखुरा गोलंदाज. यावेळेस मात्र फटकाव केलेला आहे.
मिड ऑफच्या वरून डीप मध्ये येत असताना लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण होत आहे आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. शॉर्ट बॉल होता अगदी, मात्र यावेळेस 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून खेळला आणि एकदम मिड आहे. 3 ते 4 खेळाडू आपण बघू शकतात, आपल्याला चांगली हाईट त्यांची पाहायला मिळते. हर्षल असेल, त्यानंतर गोलंदाज आपण बघू शकता श्रीनाथ असेल आणि शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल ऑस्टमच्या अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर आहे. स्ट्राईकला फलंदाज रुपेश आहे. दुसरा ओव्हर आपण पाहू शकतात. फटका उंच गेलाय, फसलाय, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय. ओ सोपा कॅच ड्रॉप श्रवण कडून होत असताना आजचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच आपल्या भेटीला आपण की एक सोपा कॅच आता मात्र ड्रॉप झालेला आहे. संधी मिळते रुपेशला. शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. मिड विकेट रिजनला येत असताना 2 खेळाडू मात्र इकडे येत आहेत. अगदी स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय आणि खूप मोठा ग्राउंड कव्हर केला त्याने. ते बघायला गेलं तर 2 धावा पूर्ण होत असताना यस नवापूर गावातला खेळाडू ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 धावा अंकित केला दोन्ही फलंदाजाने. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 19 आणि आता मात्र पहिला विकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळते. बाईकची चावी कोणाची हरवली असेल तर मंचावर येऊन घेऊन जावं. चला बॅटिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा, बॅट्समन पाठवा. 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर तुमचा नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाणं अनिवार्य असेल. नवीन बॅट्समन अंकुश मैदानाच्या आतमध्ये जात असताना अंकुश हा देखील मुरबे गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाजूला अंकुश, दुसऱ्या बाजूला फलंदाज रुपेश, ज्याला एक संधी मिळालेली आहे. षटक क्रमांक दुसरा, चेंडू फेकून झाले 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाले 19. स्ट्राईकवर अंकुश असेल. अगदी आपण बघू शकतात मागच्या वर्षी स्पर्धा गाजवली, स्पर्धा जिंकली युनिट 4A संघाने. या वर्षी कोण जिंकणार? पहिली मॅच खेळत असताना नॉकआउट मॅचेस पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉलला काय कडक स्ट्रोक आहे. 1 रन नक्की मिळाली, परंतु हा स्ट्रोक अगदी कडक होता. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, आताच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आल्या. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल, परंतु फटका फसलाय. वेगाने चेंडू आला आणि मयुरेश पाटीलचा कमालीचा कॅच. विकेट, बॅक टू डगआउट. 2 ओव्हर नंतर 20 धावा, 2 गडी बाद. एसडीचे मास्टर बजाव. प्रितेश सांगे तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते सागर वडे. सामना करतील प्रितेश. समोर अंकुश आपल्याला पाहायला मिळते. नो स्ट्राईकला प्रितेश असेल.
टू डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज सागर वडे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2 यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चला, मैदानाच्या बाहेर लहान मुलं जी खेळतायत त्यांनी तिकडे खेळू नये. एखादी वारंवार बॉल तुमचा मैदानामध्ये जातोय, तो बॉल घ्या त्यांच्याकडून. मॅच चालू आहे, मॅच ऑन आहे. चला फास्ट खेळा, थोडं स्पीडअप ठेवा. अगदी 4 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवायचे, हे देखील लक्षात घ्या. पॉवर प्ले तुमचं संपलेलं आहे. 2 ओव्हर नंतर 20 धावा 2 गडी बाद. दोन्ही ओपनर बॅट्समन मात्र तंबूच्या आश्रयाला. तयार, पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र चेंडू लागतोय पायावर, जिथे मात्र डॉट बॉल आलाय. थोडा नटराजन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यात तयार, पुढचा बॉल ओव्हर पिच बॉलला सरळ स्ट्रोक खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि कॅच आउट, विकेट. सुधीर भाऊ बॉलिंग लेफ्टीने करतात, त्यामुळे असं वाटलं की बॅटिंग देखील लेफ्टीने करत असतील, पण तो उजव्या हाताने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तयार, यावेळेस मात्र हलक्या हाताने टॅप केला. इकडे रनआउटची संधी आहे, चान्स नाही घेतला, एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धारदार गोलंदाजी होत असताना जिथे आपण बघू शकतात प्रितेश आणि त्याच्या जोडीला सुधीर आहे. गुड बॉल, बाउन्सर चेंडू अगदी वेगाने गेलाय, कीपरच्या हातामध्ये आलाय, मात्र यावेळेस डॉट बॉल. सुपर गोलंदाजी आता तिसऱ्या ओव्हरमध्ये होत असताना 4 बॉलचा खेळ झालाय, 1च धाव खर्च केला, 1 विकेट देखील खात्यामध्ये जमा केलाय सागर वडेने. 5वा बॉल तयार, राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद केले होते स्ट्रोक खेळताना आणि चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. अगदी वर्ष 14वा आहे, जिथे आपण बघू शकतात आरती फार्मालॅब्स लिमिटेड ही स्पर्धा आरती प्रीमियर लीग 2026. गुड बॉलिंग, क्या बात आहे. परंतु थोडा मात्र यावेळेस डाऊट आला पंचाच्या मनामध्ये आणि एक धाव मिळणार. कोणी टीमसाठी रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात घ्या. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 22-22. थोडा शॉकिंग मात्र यावेळेस गोलंदाज होतोय, म्हणजे सागर होतोय पंचाच्या या निर्णयावर. लास्ट बॉल 22 धावा धावफलकावर, डॉट बॉल येत आहे. षटक क्रमांक 3 समाप्त, धावसंख्या 22. 3 गडीच्या मोबदल्यात कमांडीचे मास्टर बजाव. यस, श्रीनाथ आलेला आहे. पहिलाच बॉल जिथे मात्र डॉट बॉल येतोय. अगदी हे नाव टीम इंडियामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं 90च्या दशकामध्ये. एक ग्रेट बॉलर श्रीनाथ आपण पाहू शकतात. आणि यावेळेस
युनिट 4 संघाकडून श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 22 वर. 2 आता मात्र डॉट बॉल आले. सुधीर यांना खेळवलं जात आहे. हायटेड गोलंदाज आहे. हो स्लोवर बॉल, परंतु यावेळेस मात्र ऑन साईडला फटका सजवलाय. एकदम मात्र इकडे असेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही. ॲक्युरेट थ्रो केला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23 चेंडू फेकून झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि चौथा बॉल देखील केलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी प्रितेश नाराज करतोय आपल्या टीमला. आलेले त्यांचे जे समर्थक आहेत ते देखील नाराज आहेत. युनिट 3B आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र 23 धावा धावपलकावर आहेत. चेंडू झाले 4. चौथी ओव्हर आहे. 5वा बॉल केलाय प्रहार परंतु उंचच केलाय आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट एसडीचे. तर नवीन बॅट्समन केतन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाचव्या बॉलवर विकेट आला आणि शेवटचा बॉल घेऊन तयार गोलंदाज श्रीनाथ. एज लागली जाते. गली रिझम मध्ये चेंडू जात असताना अभिषेक पाटील तिथे आहे. एक धाव पूर्ण केली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 24-24 स्कोर कार्डवर एसडीजे. जी फलंदाजी हाताळली होती हर्षलने आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम चिंचणी. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच युनिट 5B आणि युनिट 4C या 2 टीम दरम्यान असेल. पहिलाच बॉल चेंडू गेला कीपरकडे परंतु जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25-25. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. युनिट 5B आणि युनिट 4C. युनिट 5B संघ आणि युनिट 4K संघ या दोघांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल येतोय ऑप्शनच्या अगदी बाहेर. जिथे मात्र व्हाईट लाईन आहे त्याच्या अगदी बाजूने निघून जातोय आणि व्हाईट बॉल येतोय. सलग 2 वाईट आलेल्या. स्कोरबोर्ड 26-26. 2026 वर्ष आणि 26 आकडा अगदी स्कोरबोर्डवर. चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र इथून पाहायला मिळेल अगदी ओपन होतं पूर्णपणे कव्हर. थोडा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता चौकाराला असा परंतु सध्या तरी विकेटवर विकेट येत आहेत. केतनला हे 2 ओव्हर खेळणं खूप गरजेचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 28-28 स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 50+ बनवावे लागतील. समोर एक तगडी बॅटिंग साइड आहे ज्यामध्ये सागर वडे आहे, ज्यामध्ये मयुरेश पाटील आहे, जे हर्षल म्हणा, ज्यामध्ये गोलू म्हणा, अभिषेक आहे. व्हाईट बॉल बाउन्सर चेंडू अगदी 1 बाउन्सचा इकडे मात्र इशारा देखील दिलाय पंचाने. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29 स्कोर कार्डवर आहेत. 29 धावा धावपलकावर द विकेट. सरळ बॅटने गोलंदाज डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफ फिजला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र इकडे मिळणार आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड
31-31 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वी ओव्हर सुरू आहे. 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हर्षल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आताच्या ओव्हरमध्ये थोडा धावा येत आहेत. केतन आल्यानंतर थोड्या धावा आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉलला पुलचा फटका खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. ओ थोडं लांब बसा, प्रेक्षक वर्ग खुर्च्या घेऊन आहेत, थोडं लांब बसा ना. तिकडे कोणी असेल, व्हॉलेंटियर कोणी असेल तर त्यांना सांगा थोडं लांब बसायला सांगा. बाउंड्री लाईन मध्ये तुमचा पाय येतोय. चांगली फिल्डिंग, 2 धावा थांबवू शकले नाही. 33 स्कोर कार्डवर एज लागलंय. बॅटच्या प्रॉपर मिडल मध्ये चेंडू आला नाही आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर आहे. चेंडूचा विचार केला 5वं षटक आहे आणि चेंडू चालले ते म्हणजेच 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 34 स्कोर कार्डवर आरती फार्मालॅब्स लिमिटेड ही स्पर्धा, आरती प्रीमियर लीग. चांगला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी येत असताना ओहो रन आउट, विकेट. एस डी जे मास्टर. बॅटिंग टीम एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना. अतुल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस मात्र चांगला बॉल नाही, परंतु पंच सांगतायत हाईटच्या अगदी वरून गेलेला चेंडू वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर. आताच्या क्रिकेटमध्ये एक बाउन्सर अलाउ केलेला आहे गोलंदाजाला, जिथे मात्र दुसरा बाउन्सर पाहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथे मात्र डॉट बॉल येते, शेवटचा बॉल डॉट बॉल. 5 षटके इकडे समाप्त झालीत आणि 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कमांडीचे मास्टर बजाव. व्यासपीठासमोर अगदी सुंदर रांगोळी सजवलेली आहे, ज्यामध्ये ट्रॉफीचं चित्र आपल्याला दिसतंय. खऱ्या अर्थाने मात्र खूप चांगलं रांगोळी अगदी फुलाने बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आरती प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र लिहिलेलं आहे आणि अगदी मधोमध पाकळ्यांनी बनवलेली ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर ओमकार बारी, मॅन फ्रॉम नवापूर. बघूया शेवटची ओव्हर असेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर 2 टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे. युनिट 5B आणि युनिट 4C 2 टीम दरम्यान मॅच असेल. कॅप्टनने अगदी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पहिलाच बॉल 6वी ओव्हर, डेथ ओव्हर. हाणामारीचं षटक पहिल्याच बॉलला उडवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, कॅच केलं जाईल. केतन बॅक टू डगआउट. यस दिजे.
तानसेन मैदानाच्या आतमध्ये जात असताना गुड बॉलिंग पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट बॉल. अगदी आपण पाहू शकता थोडं जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय फलंदाजाला. इनिंग मध्ये मला तर वाटते पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर मात्र चौकार षटकार पाहायला मिळाले नाही. पहिल्या बॉलवर आणि पहिल्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलवर 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मात्र अक्षरशः थांबून ठेवलंय. स्कोरबोर्ड 36, 36 धावा धावफलकावर. वाईट बॉल भरपूर आलेले आहेत. जवळजवळ मोजायला गेलं तर 1 2 3 4 5 6 7 ते 8 वाईट बॉल आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत. पुढे येऊन फटका सजवलाय. काय कॅचिंग आहे, अप्रतिम, सुरेख गोलू पाहायला मिळतोय. हार्ड हिटर नितीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज, बऱ्याच वेळानंतर एक डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. गाडी नंबर MH48 LA 8800. ज्या कोणाची असेल त्यांनी कृपया करून थोडी बाजूला करा. गेट समोर आपण उभी केलेली आहे. 8800. हो काय फटका खेळला इकडे मात्र. अगदी पायाला उचलून प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 8800 ज्या कोणाची गाडी आहे त्याला विनंती आहे आपण ती गाडी तिथून थोडी बाजूला करा. कंपनीच्या गेटच्या समोर उभी केलेली आहे. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38, 38 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर आहे. सरळ बॅटने स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. चांगली बॅटिंग होत असताना 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना. या अगोदर नितीन एवढा धावला नसेल जेवढा आता मात्र या 2 बॉलमध्ये धावलेला आहे. थोडा मात्र आपण बघू शकता तरी वॉर्म अप केला असं मला हरकत नाही. आणि आता मात्र ओव्हर समाप्त झालेले 6वी म्हणजे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 40 आहे. 41 धावेचं आव्हान आहे. जाऊया आपण टॉस कडे, जिथे 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला युनिट 5 ब संघ, दुसऱ्या बाजूला युनिट 4 क संघ आपल्याला पाहायला मिळाला. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कमांड डीजे मास्टर. आदरणीय आमचे सुदाम सर यांनी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. आपण इथे नाणेफेक करणार आहोत. आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हॅलो हॅलो. येस, टॉस केला जाईल. आदरणीय सन्मान्य मनोज सरांच्या शुभ असते. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते युनिट 5 ब आणि युनिट 4 क. छाप आणि काठ. युनिट 5 ब ने मला तर वाटते टॉस विन केलंय. काय सर निर्णय? फिल्डिंग फिल्डिंग येणार. किती धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल जेवढं कमी करता येईल तेवढं. आणि कसं वाटते आरती प्रीमियर लीग मध्ये खेळताना? एन्जॉय करतोय. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमला. जाऊया समोरच्या टीमच्या कॅप्टन कडे.
युनिट 4 बघायला गेलं तर सहसंघ क संघ आहे आणि आपण टॉस गमावला. आपण जिंकला असं काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती आणि कमीत कमी रन मध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता. आता वाटेला बॅटिंग आलंय, किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त आम्ही 50च्या वरच ट्राय करू की जेणेकरून त्यांना आम्ही फिल्डिंग मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न करू. सरांनी 200 सांगितले, 200 मारा. अवघड आहे, परंतु कसं वाटतं इकडे खेळताना? काय म्हणणार या आरती फर्मालिस फॅमिली बद्दल? खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आहे आणि खरंच सर्वांना खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी खेळ व्यवस्थित सुंदर आणि कुठलाही भांडणतंत्र न करताना खेळावं आणि सर्वांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण बघता टॉस झालाय, टॉस जिंकलाय 5B संघाने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सर्वांना विनंती आहे की वरती आहे ना टर्फ्स खेळण्यासाठी मुलांना बनवलेलं आहे, तर तिकडे गर्दी करू नका. जास्त जण जाऊ नका वर. 2 जण 3 जण ठीक आहेत. आम्हाला पाटील सरांचा कॉल येतोय. खऱ्या अर्थाने टॉस झाला आणि इथे मात्र टॉस विन केला आहे युनिट 5B संघाने आणि फिटिंग घेतलेले आहे. थोडं बाउंड्री लाईन पासून लांब बसा ना प्रेक्षक वर्ग, सर्वांना विनंती आहे बाउंड्री लाईन पासून लांब बसा. पंच मॅच ऑन नका करू, मॅच थांबवा जरा वेळ. बाउंड्री लाईन पासून लांब बसल्यावरच मॅच चालू करा. तिकडे व्हॉलंटियरला विनंती, तिकडे थोडं लक्ष द्या. ऑर्गनायझर टीम आपण तिकडे लक्ष द्या. अगदी बाउंड्री लोपला पाय लागतायत. मागचा बॉल आपण बघू शकतात चित्ररक्षकाने अडवता मात्र धडपड झाली होती. मॅचला सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवर केतन, स्ट्राईकला मयुरेश, नो स्ट्राईकला कुशल संके. एक उजवा एक डावा, त्याचा फलंदाज, पॉवर प्लेचं षटक. 41 धावा 36 बॉल मध्ये. सोप्या आहेत परंतु गोलंदाजाला त्या अवघड कराव्या लागतील. परंतु पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह इकडे मात्र आपण बघू शकतात उडवलाय, चेंडूला पाठवलाय 4 धाब्यासाठी. मयुरेश ट्रेडमार्क स्ट्रोक एसडीजे. युनिट 4 चे तयार आहेत बिगुल वाजवण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी, शिट्ट्या वाजवण्यासाठी. आपण बघू शकतात भरपूर आलेले आहे. आपण बघू शकतात युनिट 4 चे समर्थक. एक तगडी टीम म्हणून जिकडे पाहिलं जातं, गेल्या वर्षी स्पर्धा गाजवली ज्या टीमने, या वर्षी देखील तशीच सुरुवात कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅकफुटवर जाऊन आणि अपील लावडाय पंच सांगतात. तिकडे मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. चेंडू झालेले आहेत 2, धावा झाल्या 4. गोलंदाज केतन पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार. 41चं टार्गेट आहे, म्हणजे इकडून बघायला गेलं 34 बॉल आणि 37 धावेची गरज आहे. पॉवर प्लेचे 2 षटकामध्ये धावा बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. कुशल आणि मयुरेश आतमध्ये येऊन ओव्हर पिच बॉलला खेळलाय, फटका फसलाय, उंच गेलाय. अंकुश येतोय चेंडू खाली, विकेट. यस डीजे मास्टर.
आपल्याला पाहायला मिळणार. हे करावं लागेल. फिल्डिंग टीमला बॅटिंग तेवढी खास झाली नाही. धावा बनल्या फक्त ना फक्त 40-41 टार्गेट. 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र 4 धावा आणि एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळते. अंकुशची चांगली कॅचिंग. नवीन बॅट्समन सागर वडे यावेळेस सागर आल्या आल्या मात्र दाखवतोय फलंदाजाला बाउंड्री लाईन 4 जय. अगदी बघायला गेलं तर सागर वडे खूप मोठा खेळ खेळलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी आपल्याकडे जिल्ह्यामधला एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम केलेलं आहे नेहमीच. आजही मला आठवते अगदी खेरापाड्याच्या मैदानावर ब्रिज खाली अगदी मैदान आहे, जिथे मात्र सेमीफायनलला त्याने हाफ सेंचुरी झळकवली होती. अप्रतिम बॅटिंग केली होती. 15 ते 16 बॉलमध्ये ती हाफ सेंचुरी झळकवली होती. आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर बॉल फसवलंय, परंतु इकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कव्हरला खेळायचं होतं, चेंडू गेला होता इकडे मात्र लॉंग ऑफला. आणि 2 धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर बॉल हाताळला होता. आजचा जो आपण बघू शकता आधुनिक क्रिकेट आहे, त्यामध्ये एकसारखा बॉल कोणी हाताळत नाहीये. जिथे आपण बघू शकतात व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. आणि हा व्हेरिएशन कामात आला होता, फसवलं होतं, परंतु नशिबाची साथ मिळाली. पुन्हा एकदा मात्र थोड्या वेळाकरता हवेमध्ये काय चित्रक्षण आहे, अप्रतिम. नितीन याच्या हातामध्ये चेंडू जाऊन सापडतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10 स्कोर कार्डवर. 30 बॉल आणि 31 धावेची गरज म्हणते मास्टर. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 30 बॉल मध्ये 31 धावेची गरज जिंकण्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळते. अंकुश आलेला आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. थोडं फास्ट खेळा. 7 मॅच पूर्ण करायचे आजच्या दिवसामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक असेल. पंचाच्या भूमिकेत शुभम मिश्रा आणि त्याचबरोबर हर्ष पाटील. आणि तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळते रोहित गरत. चला फिल्डिंग टीम थोडं फास्ट खेळा. युनिट 3 ब संघ. दुसरं षटक आणि डाव्या हाताचा फलंदाज समोर आलेला आहे कुशल. बऱ्याच वेळानंतर मात्र आपण बघू शकतात एक डाव्या हाताचा फलंदाज समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. 30 बॉल आणि 31 धावेची गरज आहे. थोडं फील्ड प्लॅन मात्र सजत असताना आपण पाहू शकतात पाहायला मिळतंय. मला तर वाटते पाय स्लिप झाले. डेड बॉल इथे मात्र घोषित केलं जाईल पंचांकडून. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर येणारी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जिथे मात्र ऑफसाईडला अगदी गॅप दिला होता, त्या मात्र तिथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 11 धावा धावफलकावर कुशल आणि सागर. अगदी आपण बघू शकतात येत्या काळामध्ये वंजारी प्रीमियर लीग ही एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्यामध्ये देखील सागर वडे आणि कुशल संघे खेळताना दिसतील. याच मैदानावर पीटीडीच्या मैदानावर ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. तब्बल 2 लाखाची ती स्पर्धा असेल, जिथे मात्र प्रत्येक खेळाडूचा इन्शुरन्स केला जातो. 1 लाखाचा इन्शुरन्स 3 दिवसाचा आपल्याला पाहायला मिळणार. गुड बॉल. टप्पा पडल्यावर मात्र यावेळेस जातोय किपरच्या हातामध्ये. पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. टिप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. अगदी आपण बघू शकतात स्क्वेअर भाग अगदी खुला ठेवलेला आहे, जिथे खेळण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजाने. 2 बॉलमध्ये 1 खर्च केले. 11 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, गॅप मध्ये आहे, धावायची गरज नाही, चेंडू चाललाय सीमा पार, 4 चौकार एस डीजे. विचार केला धावसंख्या 15-15 स्कोर कार्ड वर चेंडू फेकून झाले 3. चौथा बॉल, अंकुश तयार, खूप लांब, पंच सांगतात खराब बॉल, वेट बॉलचा इशारा. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्ड वर. छोटं टार्गेट आहे जिथे आपण बघू शकतात धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलं युनिट 3 ब संघ. 16 झालेले आहेत आणि 16 वर 6 इकडे ऍड करा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. सागर बडे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्कोरबोर्ड 22 तिथे. बॉल घेऊन या. मॅच बॉल जो गेलेला आहे आलेला आहे का? नवीन बॉल ठेवून द्या, पुढच्या मॅच साठी कामात येईल. धन्यवाद बॉल बॉयचं खूप खूप धन्यवाद. तिकडे मात्र वेळेवर त्याने बॉल अगदी परत केलेला आहे. षटकार 22 धावा. ओहो यावेळेस मात्र यॉर्कर. तिकडे मात्र आपण बघू शकता जेव्हा गोलंदाजाकडे उपचार नसतो, फलंदाज हवी असतो, तेव्हा यॉर्करकडे जाताना दिसतो. दशपुत्रे साहेबांकडून सागर बडेला या षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये. 500. अगदी आपण पाहू शकतात बक्षिसाचा वर्षा होणार आहे आज आणि उद्या याच्याहून जास्त होणार आहे. जेव्हा टफ फाईट, हाय व्होल्टेज मॅचेस, सुपर संडेला सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल लोवर फुलटॉस होता, खेळायचा होता पॉइंटला, परंतु गेलाय चेंडू मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण नितीन कडून आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटके इकडे समाप्त झालीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 24 स्कोर कार्ड वर 1 गडी बाद एस डीजे. चोवीस झालेले आहेत आणि 24 बॉल मध्ये आता फक्त 17 धावेची गरज आहे. 24 बॉल 17 धावेची गरज. आतापर्यंत कुशल थोडा स्ट्रगल करताना दिसलाय. 2 ते 3 चेंडू मागे प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. बॉल प्रॉपरली बॅटवर येत नाहीये. अगदी सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला की चांगला वेळ कोणता असतो. तो म्हणतो की एखादा फलंदाज सेंचुरी मारतो तो चांगला वेळ नसतो. तुम्ही जेव्हा क्रीजवर जाणार भले 4 ते 5च बॉल खेळा, परंतु प्रॉपरली टायमिंग जर होत असेल तुमच्या बॅटमधून तर तो चांगला वेळ असतो. आणि इथे गोलूचं थोडं प्रॉपरली टायमिंग नाही होत आहे. जिथे आपण बघू शकतात बॅटला एज लागतंय, मिडलला येत नाहीये. मागचा बॉल देखील फुलटस होता जिथे मात्र पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला, एज लागली, मिडॉनला गेला. परंतु सागर वडे 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. मागच्या वर्षी चॅम्पियन बनले होते, यावर्षी देखील चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरलेले आहेत. धावेची गरज आहे ती म्हणजे 17-24 बॉल मध्ये 4 खेळाडू 38 सर्कल मध्ये ठेवायचे. त्यामुळे मात्र आपण बघू शकता यावेळेस 4था खेळाडू 38 सर्कल मध्ये बोलवण्यात आलेला आहे. कुशल म्हणजेच गोलू आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल स्लोवर बॉल रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये गेलाय, पाठलाग सुरू आहे. तेवढी पॉवर नाही या फटक्यामध्ये आणि बाउंड्री लाईन जवळ मात्र चेंडू थांबवण्यात येतोय. 2 धावा मात्र अंकित केल्या जातील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. सरळ हाताने तूप निघत होता, त्यामुळे आपण बघू शकता थोडं बोटाला वाकडं केलं परंतु अजूनही तूप निघलेलं नाहीये.
जिथे आपण बघू शकतात की धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 26. 15 पाहिजे जिंकण्यासाठी. क्रॉस बॅटेड खेळलाय आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून. चेंडू चालला गॅप मध्ये. 4 धावा गरजेचे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत 10 धावेची गरज आहे. स्प्रेट असेल पुढचा बॉल. फ्री हिट बॉल गमावलाय आणि इकडे मात्र रनआउटची संधी. 1 धाव पूर्ण केली. थोडा उशीर केला इकडे मात्र गोलंदाजाने. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 32 धावा. 9 धावेची गरज आहे. सागर स्ट्राईकवर आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरी ओव्हरच आहे. म्हणजे बघायला गेलं तर इकडून 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 22 बॉल मध्ये फक्त 9 धावा बनवायच्या आहेत. सागर आहे स्ट्राईकवर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आले. तिसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट गेला होता आणि इकडे मात्र डॉट बॉल येणार. जिथे मात्र काही नियम आहेत क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतर जर तुम्ही गार्ड पहिलेच घेतला आणि चेंडू जाऊ दिला लेग स्टंपच्या बाहेरून तरी देखील मात्र तो फेअर बॉल असेल. चौथा बॉल आणि ओव्हर पिच बॉल इझिली टर्न केलंय. यावेळेस मात्र स्टँड अँड डिस्पॅच षटकार एसडीचे. तीन धावेची फक्त गरज आणि मॅच फिनिश. के खल्लास इन स्टाईल सागरवाडेने केलाय फिनिश. षटकार. अभिनंदन युनिट 4 असंग. कॅश प्राइज घेण्यासाठी दशपुत्रे साहेबांकडून कॅश प्राइज असेल 500 रुपये. वेल प्लेड युनिट 3B. परंतु इकडे मात्र ही मॅच देखील थोडी एकतर्फा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण बघू शकतात पहिली मॅच 1 साइड, दुसरी मॅच 1 साइड, तिसऱ्या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल का. युनिट 5B चला मैदानामध्ये उतरा. आपण फिल्डिंग घेतलेली आहे, लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे.